आज 7 मार्च रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडी आणि ग्लोबल इकॉनॉमीमध्ये असणारे डाटा त्याचं थोडंसं आपण माहिती घेऊ. आज आपण मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह साधारण आपल्याला निफ्टी आपल्याला 22,500 याच्या वर बंद चांगली 22,552 राहिली असून त्याचे जे आपण स्ट्रॉंग सपोर्ट बघितले होते 21,800 वगैरे तिथपर्यंत कुठं गेलेलं नाही आहे. 22ला नुसतं ब्रेक थोडंसं करून तिथून मार्केट आपलं स्ट्रॉंग राहिलेलं आहे. आज दिवसभरात आपण पाहिलं असता आज आपल्याला थोडंसं 2 दिवस सलग जे 22,000 पासून वाढलं होतं 600 पॉईंट. आता टॉप आपण पाहिला असता आपल्याला साधारण 22,600 पर्यंत वरती जाऊन त्यामुळं आठवड्याचं थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. ओव्हरऑल मार्केट एकदम आपल्याला आज स्ट्रॉंग दिसत आहे आणि मार्केटमध्ये खरेदी येण्यासाठी बरंचसं पाहिलं असतं. आज आपण आपले जे ग्लोबल पी रेशो जे बघतो मार्केटचे, आज US मार्केटचा पी पाहिला असता आपल्याला सगळ्यात जास्त दिसत आहे. ऑल वर्ल्ड स्टॉक्स ॲव्हरेज जे काढलेले आणि मार्कचे आहेत ते सुद्धा आपल्याला जास्त दिसत आहे. इंडियाचं जे 20 किंवा 19 जे ॲव्हरेज दाखवत येतं सध्या त्याचा आपण पाहिलं असता ओव्हरऑल वर्ल्डच्या मार्केटचं आता इथं आपण पाहिलं असता ॲव्हरेज 22,600च्या ॲव्हरेजच्या पण आज खाली काम करत होतं. त्यामुळं आपल्याला मार्केट फार स्वस्त इंडियाचं FIच्या सेलिंग मध्ये झालं होतं. त्यामुळं तिथे एक चांगला सपोर्ट आलेला आहे असं म्हणू आपण. आणि टेक्निकली आणि हा फार महत्वाचा सपोर्ट आहे. त्यामुळं फंडामेंटल सुद्धा म्हणू शकता. मार्केट आपल्याला साधारण ॲव्हरेज पाहिलं असतं आपण ग्लोबलच्या ह्याच्यामध्ये इंडियाचं आता आपण साधारण 5 वर्षाचं जर ॲव्हरेज पाहिलं तर 5 वर्षाच्या आपल्याला ॲव्हरेजच्या इंडिया मार्केट आपल्याला आज खाली काम करताना किंवा त्याच्या जवळपास राहिलं असल्यामुळं ॲव्हरेज आपल्याला आज परत मार्केटला कुठंतरी सपोर्ट येऊन 2 दिवस चांगलं आपल्याला स्टॉकमध्ये टिकून राहिलेलं दिसत आहे. साधारण आज आपण याच्यामध्ये पाहिलं असता आज सेन्सेक्समध्ये 74,332.58 अंकाने बंद होऊन त्याच्यात 7 अंकाने घट झालेली आहे. निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता आपण त्याच्यात 22,552.50 अंकाने बंद होऊन त्याच्यात आपल्याला 7 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. बँक निफ्टी जी आपण पाहत आहोत त्याचा अजून आपल्याला सपोर्ट आलेला नाही आहे कारण व्याजदर आपले आजही इंडियाचे जास्त आहेत बाकी मार्केटपेक्षा. त्यामुळं व्याजदरात कपात होणं अपेक्षित आहे. तशा न्यूज पण यायला लागल्यात. त्याच्या आधी हे आपल्याला थोडंसं खाली नेताना दिसत आहे. त्यामुळं आज बँक निफ्टी आपल्याला 130 अंकांनी घटून 48,497.50 इतका बंद झालेला आहे. इंडिया विक्स सुद्धा आपल्याला मायनस दिसत आहे. डॉलर इंडेक्स आज ट्रम्प यांच्या मार्केटची हालत खराब झालेली दिसत आहे आपल्याला. टॅरिफ बद्दल त्यांनी सरेंडर सुद्धा केलेलं आहे. मेक्सिको आणि रशिया यांचं 25% सस्पेंड सुद्धा केली ड्युटी त्यांनी. आणि त्याच्या अजून रेसिप्रोकल जो विषय आहे म्हणजे जशास तसे जे टॅक्स लावण्याचं आहे ते तेवढं त्यांनी आत्ता राखून ठेवलेलं आहे. आणि निदान त्यामुळे डॉलर इंडेक्स आपल्याला खाली आलेलं दिसत आहे. बाकीच्या युरोपियन कंट्री, एशियन कंट्रीचे मार्केट त्यामुळे सावरलेले दिसत आहे. डॉलर मध्ये पाहिलं असता आपल्याला आज डॉलर 87.1 दिसत आहे. क्रूड आपल्याला आज 67.69 दिसत आहे. आपण गोल्ड मध्ये पाहिलं असता 86,000 आपल्याला दिसत आहे. मार्केटमध्ये ओव्हरऑल आपल्याला फार मोठं जे घटायचे प्रकार चालू होते ते थांबवून 2200 वरती आपल्याला साधारण 500 पॉईंट वर बंद झाले. ही पुढच्या आठवड्यासाठी आपल्याला चांगली गोष्ट आहे कारण त्याच्या खाली विकायला प्रॉब्लेम पण आहेत आणि फंडामेंटली शक्य नाही. आपण जसा चार्ट पाहिला होता गेल्या 1-2 व्हिडिओमध्ये जिथून त्यांनी सुरुवात केली होती आपल्याला लक्षात असेल तिथं तिथून आपल्याला इथं आपण एक सपोर्ट लाईन सुद्धा मारून ठेवली होती
साधारण याच्या खाली जाणार नाही. जिथून हे तेजीला सुरुवात झाली होती 24 ला, तिथून जे आपल्याला दिसत आहे त्या बॉटम पर्यंत किंवा तिथल्या सपोर्ट पर्यंत येऊन थोडंफार बरोबर फिरले असं म्हणता येईल. पण फार मोठी लगेच आपण अपेक्षा धरू शकत नाही. थोडंफार परवा येणार झालेली मंदी किंवा सेलिंग हे चालूच राहणार आहे. कारण गव्हर्नमेंटला त्याच्यातून लॉंग टर्म कॅपिटल गेन हा मोठा मिळत आहे. त्यामुळं दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की त्यांची खरेदी सुद्धा होते आणि विक्री ही प्रॉफिटमध्ये झालेली आहे. आता कुठंतरी थांबलेला आहे. आता आपल्या व्याजदर कमी किंवा टॅक्सेशन मध्ये काय रिलीफ मिळते का बघून मार्केट पुढची पावलं उचलेल असं थोडंसं वाटतंय. पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह कुठंतरी घटायचं थांबून एक स्ट्रॉंग अप आलेला 500 पॉईंटचा आपल्याला दिसत आहे. कारण 22,552 म्हणजे चांगल्यापैकी आहे. स्लोप असाच राहिला असता तर 21,800 तुटल्यानंतर फार खराब परिस्थिती झाली असती. त्यातून आपण वाचलो हे फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण आज घेणार मध्ये पाहू रिलायन्स, टाटा मोटर, बजाज ऑटो, बेल, हिंडाल्को, एचडीएफसी लाईफ, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, आयशर मोटर, भारती एअरटेल, अदानी पोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर, कोटक बँक, ग्रासिम, ॲक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, मारुती आणि टीसीएस इत्यादी आपल्याला आज घेणारमध्ये दिसत आहे. बऱ्याचशा स्टॉकमध्ये न्यूज पण आता यायला चालू झालेले आहे. लुझरमध्ये पाहिलं असता आपण इंडसइंड बँक, एनटीपीसी, श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, बीपीसीएल, एचसीएल टेक, ट्रेंट, टायटन, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डी, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, हिंदुस्तान लिव्हर, आयटीसी, एसबीआय लाईफ, कोल इंडिया, एल&टी आणि सन फार्मा इत्यादी आपल्याला लुझरमध्ये दिसत आहे. थोडक्यात फोमोमध्ये जे स्टॉक वाढले होते त्याची आपल्याला बऱ्यापैकी सूज म्हणून किंवा फूग उतरलेली दिसत आहे. आज आपण फंड ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 10,452.93 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे आणि विक्रीमध्ये 8,132.57 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट खरेदी पाहिली असता आपण 2,320.36 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आणि आज फॉरेन इन्स्टिट्यूटची पाहिलं असता 8,635.45 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 10,670.55 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. नेट आपल्याला फिगर पाहिली असता 2,035.10 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आज आपण आता डेरिव्हेटिव्ह मध्ये जाणार आहोत इंडेक्स मध्ये फिगर बघायला. त्याच्या आधी थोडंसं ऑप्शन चेन वर आपण लक्ष देऊ. ऑप्शन चेन मध्ये कुठं काही सपोर्ट दिसतात का आपल्याला? आज फार मोठे पोझिशन बनलेले नाही दिसत इथं. अजून पोझिशन बनायला सुरुवात चालू आहे. पण ओव्हरऑल 22,300 वगैरे सपोर्ट मध्ये ऍड झालेले आहेत. तिथं पुट रायटिंग चालू झालेलं आहे आणि आपण इथं पाहिलं असता 22,800 ला थोडस आहे. इथे एक्स्ट्रा वाढलेलं दिसते. जास्तीत जास्त आपण याला संख्येनुसार स्ट्रॉंग किंवा कमी असं त्याची स्ट्रेंथ मोजतो. म्हणजे तितकी रायटिंग झालेले असतात त्यानुसार आपल्याला दिसत आहे. साधारण त्याच्यानंतर आता आपण इंडेक्स फ्युचर मध्ये काय काय झाले आज बघू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये निफ्टी 50 मध्ये 177.27 कोटीचे निफ्टी फ्युचर्स मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 22.77 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 7.09 कोटीची बाय केलेली दिसत आहे. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपल्याला 96.06 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण 11.35 कोटीची नेट आपल्याला खरेदी दिसत आहे. आपण या फिगर बघत असताना आपल्याकडे असणारे स्टॉक मिड कॅप मध्ये आहेत, लार्ज कॅप मध्ये आहेत, फायनान्शियल मध्ये आहेत, कोणत्या सेक्टर मध्ये हे आपण शोधायला शिकलं पाहिजे.
कंपनी आपण घेतलेली कोणत्या सेक्टरमध्ये आहे, काय करते, ह्याच्याबद्दल आपण फंडामेंटल बघितलं पाहिजे. ते फार गरजेचं आहे. आज आपल्याला निफ्टी 50च्या ऑप्शन्समध्ये पाहिलं असता 19,985.35 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँकमध्ये ऑप्शनमध्ये 4,113.94 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 46.99 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये 84.66 कोटीची नेट विक्री ऑप्शन्स मध्ये दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये 50 पाहिलं असता 2.34 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. आता आपण स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहू. डेरिव्हेटिव्ह मध्ये आज 7 तारखेला आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 1642.50 कोटीची आपल्याला 1642.50 कोटीची नेट विक्री दिसत आहे फ्युचर्स मध्ये, स्टॉक फ्युचर्स मध्ये. आणि स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 252.82 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. त्या पोझिशन बाईंगच्या अगेन्स्ट किंवा सेलिंगच्या अगेन्स्ट फिच केलेले असतात. पण ओव्हरऑल आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, बँक निफ्टी हे चालत असताना चालत नाही आहे. आणि बँक निफ्टी च्या सोबत येणारे इंटरेस्ट रेट कमीची एक न्यूज चालू आहे. आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण हे जास्त घटत पण नाही आहे आणि नेहमीसारखी बँक निफ्टी चालत नाही. कुठंतरी इथं आपल्याला थोडस शंका येण्यासारखं झालेलं आहे. याच्यात साधारण अशा परिस्थितीत आपल्याला माल कुठंतर म्हणजे ओव्हरऑल न्यूज यूज तोपर्यंत किंवा त्याच्यातल्या काही पॉझिटिव्ह न्यूज यूज तोपर्यंत जे स्टॉक फंडामेंटली गुड आहेत, जे स्वस्त आहेत पी रेशोनुसार, त्याचं अक्युमुलेशन चालू असतं. त्यामुळे आपल्याला पण ते स्टॉक शोधले पाहिजे. कोणत्या स्टॉक्समध्ये एफआयचं बाईंग वाढलंय किंवा काय विकलं जातं त्याचं आपण बघायला शिकलेलो आहे. आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. आता आपण ग्लोबल मार्केट पाहू. ग्लोबल मार्केटमध्ये आज आपल्याला डाव जोन्स 57 अंकांनी प्लस दिसत आहे. S&P आपल्याला 14 अंकांनी प्लस दिसत आहे. नॅसडॅक 75 अंकांनी प्लस दिसत आहे. ब्रिटन मार्केट पाहिलं असता आपल्याला 27 अंकांनी मायनस दिसत आहे. फ्रान्स पॅरिस पाहिलं असता आपल्याला 123 अंकांनी मायनस दिसत आहे. जर्मनी पाहिलं असता 506 अंकांनी मायनस आहे. युरोपियन मार्केट आपल्याला आज मायनसच दिसत आहे. एशियन मार्केटमध्ये गिफ्ट निफ्टी सुद्धा आपल्याला 32 पॉइंट मायनस दिसत आहे. निफ्टी जपान पाहिलं असता 817 दाखवत आहे. आपल्याला हँगसेंग टाईक्स तैवानचा, परत आपल्याला ओव्हरऑल शांघाई, हे सर्व मार्केट आज आठवड्याच्या वीकेंड म्हणून आपण सगळे प्रॉफिट बुकिंगच्या मोडमध्ये आपल्याला. एनालिसिस मध्ये आपण सेक्टर एनालिसिस मध्ये पाहिलं असता आज कोणत्या सेक्टरला फायदा झाले असं आपण पाहिलं गेलं तर आज ॲटो सेक्टरमध्ये आपल्याला 50 अंकाची वाढ दिसत आहे. साधारण निफ्टी IT मध्ये आपल्याला 324 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. 324 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी ॲटो मध्ये थोडस सांगता राहिलं, त्याच्यामुळे मी थोडंसं आज बऱ्याच दिवसांनी सलग आपल्याला टाटा मोटर प्लस मध्ये बंद राहिलेला दिसत आहे. ओव्हरऑल खूप दिवस वन वे तो निगेटिव्ह मध्ये होता, त्यामुळं कुठलं टीक किंवा रिकमेंडेशन नसतं. आपण सलग आठवडाभर चांगल्या पोझिशन मध्ये कोणते स्टॉक वाढत असतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवत असतो. त्यानुसार आपण ते स्टॉक वाढतात किंवा उतरतात ते आपल्याला बघता येतं. साधारण PSU बँक मध्ये पाहिलं असता आपण न्यूट्रल आहे, 2 अंकाची वाढ आहे. निफ्टी फायनान्शियल मध्ये पाहिलं असता आपण 26 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 45 अंकांनी घटलेली दिसत आहे आपल्याला. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता न्यूट्रलीच दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपल्याला 38 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये आज स्टॉक पाहिलं असता आपण
वेल्सपॉन हिंडाल्को अजून वाढताना दिसत आहे. टाटा स्टील थोडा थांबल्यासारखं वाटत आहे आपल्याला कुठं. त्याच्यानंतर आपण निफ्टी रियालिटी मध्ये पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला 9 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 26 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता 58 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. अगेन निफ्टी एनर्जी मध्ये आपल्याला क्रूड ऑइलचे रेट कमी असल्यामुळं ऑइल संबंधित स्टॉक थोडे टिकलेले दिसत आहे. प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपण त्याच्यामध्ये आपल्याला साधारण थोडं प्रॉफिट बुकिंग दिसत आहे HDFC ICICI. कारण हे स्टॉक आपल्याला जेव्हा टॅरिफच्या न्यूज होत्या तेव्हा डिपेंड करताना दिसत होते किंवा टिकून राहिले होते. त्याच्यात उलट वाढ होताना दिसत होती. त्याचा थोडासा आपल्याला लक्षात येत आहे. मार्केटचा ट्रेंड समजायला लागला की आपल्याला त्या दिशेनं काम करता येतं. ओव्हरऑल पॉझिटिव्ह ट्रेंड चालू असून आता फक्त आणि फक्त आठवड्याचं थोडंसं प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. बाकी फारसं निगेटिव्ह आपल्याला काही दिसलं नाही आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पण आपल्याला 21 अंकाची वाढ झालेली दिसते. साधारण पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ट्रेंड कळेल किंवा तो कळण्यासाठी आपल्याला शनिवार रविवार ह्या सगळ्या वेबसाईट किंवा अभ्यास करून थोडंसं पाहिलं पाहिजे. आज बऱ्याच लोकांच्या न्यूज वाचल्या. त्याच्यामध्ये चीन बाजारों में रुक करना अस्थायी लौट कर आएंगे विदेशी निवेशक असं यांचं म्हणणं आहे. ओव्हरऑल आपल्या इथली व्याज दर आणि टॅरिफची मार इंडियाला सगळ्यात कमी बसलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. कारण इंडियाचं एक्सपोर्ट कमी असणं ही आनंदाची बाब नाही, पण एक्सपोर्ट कमी आहे हे पण दुःखाचं आहे. पण त्याच्यामुळे मार पण कमी बसलाय असं यांचं म्हणणं आहे. चीनला त्याचं नुकसान खूप झालेलं आहे कारण त्यांची इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. त्यामुळं एक्सपोर्टला थोडंसं ज्यांचे एक्सपोर्ट जास्त होतं अमेरिका त्यांना ते फटका बसलेला आहे. इंडिया थोडं सेफेस्ट मार्केट वाटल्यामुळं आणि आता सध्या आपण नुकतंच पाहिल्याप्रमाणे निफ्टीचा जो पीई बघितला आपण, निफ्टीचे जे सपोर्ट बघितले ते फार आपल्याला मार्केट आता सध्या स्वस्त दिसत आहे. त्यामुळं हळूहळू स्टॉक वाईज जसं आपण म्हणतो चांगले स्टॉक, आता सगळ्यांना चांगले स्टॉक कळायला चालू झालेले आहेत की जे स्टॉक जरी घटले तरी थोडंसं जेव्हा मार्केट चालू होत असतं तेव्हा ते स्टॉक आपल्याला साधारण आपण त्याला असं म्हणू की रिव्हर्सल मोडमध्ये येताना दिसत असतात. त्याच्यात आपण एखाद दुसरे उदाहरण बघू शकता. हे काही रेकमेंडेशन नसतं. श्रीराम फायनान्स, बजाज फिन्सर्व, हिंडाल्को, HDFC बँक, टाटा स्टील हे आपल्याला जे फंडामेंटल स्टॉक जे असतात किंवा जे आपल्याला आपण त्याला काय म्हणू ओव्हरऑल गुड म्हणजे रिस्क न घेता रिस्क कमी पण ग्रोथ कन्सिस्टन्सी चांगली असणारे स्टॉक असे आपल्याला निवडता आले पाहिजेत आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करता आलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास करणे एकमेव मार्ग आहे. वाचत राहणे आणि माहिती घेत राहणे. जेव्हा आपण अभ्यास करायचं थांबतो तेव्हा आपण जगायचं थांबतो असं म्हणतात. त्यामुळं सतत अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.